होतच नाही. परमार्थ सैसा निर्माण होतच नाही, झाला तर ते जास्त दिवस टिकत नाही. टिकला तर ती अंगावर बांधवत नाही, अंगावर बांधवला तर ती फळापर्यंत जात नाही. तसं एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगला तर ते शाळेत जात नाही, शाळेत नाही गेला तर पास होत नाही, पास नाही झालं तर नोकरी लागत नाही, नोकरी नाही लागली तर छोकरी मिळत नाही. मिळते त्यात काही काही नांदत नाही. माणसाच्या मागे काय काय नाही वाटतं. महाराज मस्त गंध लावला म्हणजे झालं. आमच्या गावातल्या एखादा म्हटलं मावशी तुमचा मालक म्हटलं कपाळ भरून गंध लावतो. काय महाराज म्हणे नुसतं नावाला गंध लावते म्हणे. म्हणलं झालं काय? काहीच नाही म्हणे. सकाळी उठले संडासला गेली की लोकांच्या वावरातली पेटी काढ मानते म्हणे. सज्जन माणसं वर हात करा इकडे. सज्जन माणसं नाही, दुर्जन माणसं. महाराज आपण सज्जन बी नाही. कारण तुम्हाला पटून देतो बघा, आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जात असताना उजव्या बाजूला रामाची मूर्ती पडून आहे. कशाची? रामाची. आणि डाव्या बाजूला रावणाची मूर्ती पडून आहे. मला कोणती उचल सर पहिली? रामाची मूर्ती पितळाची, रावणाची सोन्याची. सत्वीची शपथ आहे, खरं खरं सांगा कोणती? रावणाची उचल सर. मला ते पैसा आहे. विठाल विठाल विठाल. आपलं नाही हो, सगळ्याच तसं आहे. मावशी हे माझ्या गळ्यातली माळ कशाची आहे? कशाची आहे? तुळशीची. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे? मंगळसूत्र सांगा ना. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे की तुमच्या गळ्यातली? आजारी आहे का तुम्ही? बरं एक काम करा, हे माळ तुम्ही घ्या. आता काढून देतो मी तुम्हाला. तुम्ही एका एकाने आणि तुमची काढून द्या बरं मला. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात अरे भगवंताचं भजन करा महाराज, याच्याशिवाय माणसाचा महाराज या कलियुगामध्ये उद्धार नाही. तुम्हाला सांगतो बघा, कृत्यध्याय तो विष्णू त्रेतायाम येतो तो मोठे द्वापारे परिचर्यायाम कळवत हरी कीर्तना. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये ध्यान धारणा केल्याने भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेता युगामध्ये यज्ञ यागादी कर्म केल्याने भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये पूजा पाठ केल्याने भगवंताची प्राप्ती होत होती. आणि या कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने, भगवंताच्या भजनाने आणि भगवंताच्या कीर्तनानेच माणसाचा उद्धार होतो. विठाल एवढं सांगून लोकांनी भजन केलं नाही महाराज. तुटोबरायला आपण जरा थांबू. आता आपण नामदेवरायला पुढे घेऊ. नामदेवराय आम्हाला आमच्या जन्माची सार्थकता करायची, नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? किंवा नामदेवराय काय म्हणतात ऐकायचं का? ऐका. उठा जागे वारे आता भावे चरणी ठेवा माता तुझी व्यथा जन्माता. एवढं सांगून लोकांनी भजन केलं नाही महाराज. आता नामदेवरायला थांबू. नाथ महाराजांना पुढे घेऊ. नाथ महाराज अहो आम्हाला आमच्या जन्माची सार्थकता करायची, नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? नाथ महाराज काय म्हणतात ऐकायचं नाही? ऐका. नरदेह दुर्लभ तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा महाराज. आता पहिल्याच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये वासुदेव यायची माहिती आहे तुम्हाला? सकाळी सकाळी बरोबर पायट बाराला यायची. बरोबर पायट बाराला. बरोबर आहेत का? तुम्ही जागे आहे का ते पाहिलं मी. बाकी काय नाही. नाही तर माणसा महाराजाच्या गोळ्या संपल्या की काय. बरोबर पायट चारला यायचे महाराज. आणि ते पैसा शिकवायचे. पैसा शिकवायचे. एवढं चांगलं म्हणायचे, गोड बोलायचे. काय म्हणायचे? अरे वासुदेवाची ऐकावानी अरे जगात नाही राम राम करी काम वेड्या
करी का राम करी का विठ्ठल विठ्ठल ती पैसा शिकवायचे महाराज दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम म्हणजे पैसा हो पैसा शिकवायचे महाराज हो आणि म्हणून पैसा कमवला पाहिजे तुम्हाला खरं सांगू का काही माणसाले भारी बोलतात काही माणसं म्हणतात माणसाने पैसा नाही कमवला तरी चालते पण माणसाने माणसं कमवली पाहिजे नाही माणसं कमवली पाहिजे या मताचा मी नाही पण दुर्दैवाने माणसाजवळ जर पैसा नसेल ना गोपाल बा अहो काळ पुत्र पण विचारत नाही पैसा नसू द्या माणसाजवळ जवळचे म्हणतात महाराज लई लांबचा आहे आणि पैसा असू द्या जवळ लांबचे म्हणतात महाराज आमच्या घरातलंच आहे आमचा भाऊच आहे ना काकाचा मुलगा असं म्हणते म्हणजे पैशाचा परिणाम आहे म्हणून पैसा कमवला पाहिजे कारण या तुम्हाला सांगतो या आता सध्याच्या काळामध्ये पैशाशिवाय महाराज काहीच होत नाही मग पैसा कमवला पाहिजे पण पैसा कमवत असताना कसं कमवलं पाहिजे नीतीने कमवला पाहिजे महाराज हो बाळू मामाच्या आठवीतले कडवा आहे बघा नीतीने वागावे कमी नाही होत आणि उन्मत्ताला मामा शासन करीत महाराज हो नीतीने वागा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि तुम्ही अनितीने जर वागाल तर तुम्हाला काहीच पुरणार नाही महाराज हे महाराज निश्चित आहे म्हणून पैसा कमवत असताना महाराज चांगलं नीतीने कमवा महाराज उत्तम व्यवहार आहे पैसा कमवला पाहिजे महाराज पण कसा जोडून या धन उत्तम व्यवहाराने आपण महाराज कमवलं पाहिजे पैसा महाराज हो मी नेहमी सांगत असतो बघा अरे कष्टाने कमवलेले 100 रुपये तुम्हाला 2 दिवस समाधान देईल किती 2 दिवस कष्टाने कमवलेले 100 रुपये तुम्हाला 2 दिवस समाधान देईल पण अनितीने कमवलेले 1 लाख रुपये तुम्हाला 1 मिनिट सुद्धा झोपू देणार नाही महाराज 1 मिनिट सुद्धा झोपू देणार नाही पण पैसा कमवत असताना नीतीने कमवलं पाहिजे महाराज हो आणि मी नेहमी सांगत असतो महिला मंडळांना बघा आपल्या मार्गाने 300 रुपयाची साडी घेऊ द्या 300 रुपयाची नाराज बात म्हणायचं नाही कारण आपली जशी परिस्थिती आहे तसं मला घेऊन देत असतो तुम्ही नाही का शेजारच्याची 1000 रुपयाची साडी बघसाल आणि तुम्ही दुःख मानसाल शेजारच्याची 1000 रुपयाची साडी बघून तुम्ही दुःख अजिबात मानायचं नाही कारण एकतर आपल्याला अपेक्षा केली तर 1000 रुपयाची साडी मिळणार नाही योगायोगाने 300 रुपयाची साडी मिळाली पण तिचा सुद्धा आनंद आपल्याला मिळणार नाही मग त्याच्यामुळं आहे त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे मला आज माणसाला समाधान नाही हो एका जणांना काय केलं शेजारच्या नाही का 3 मजली बिल्डिंग बांधली किती 3 मजली जे बाजूच्याला झोपच येणार झाली कारण कसं आहे दुसऱ्याचं आपल्याला सुख पावस वाटत नाही खरं सांगायचं झालं तर आज माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे मला दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे याला झोपच येत नाही मला बिल्डिंग बांधली म्हणून बाजूच्या मग मला काय वाटतं त्यानं काय करावं आतून पांघरून घ्यायचं मस्तपैकी बाज घ्यायची त्या बिल्डिंगची जिकडून सावली पडते त्या ठिकाणी टाकायचं मस्तपैकी झोपायचं 1 नंबर झोप लागते विठाल विठाल आज माणसाला समाधान नाही मला पण ऐका अरे ज्या दिवशी हे विश्व सुखाचं व्हावं हे जग सुखाचं व्हावं असं तुम्ही अंतःकरणामध्ये इच्छा करसाल इच्छा निर्माण करसाल त्या दिवशी खरोखर पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही मला विठाल माणसाला समाधान नाही मला भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरीही चालेल परंतु माझ्यामुळे दुसऱ्याला नुकसान होऊ नये ही भावना ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर चालतो आणि जीवन जगत असताना असं जगा आपण कोणाची तरी आठवण काढल्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे अरे बोलताना असं बोलावं चालताना असं चालावं की 4 माणसांनी राम राम घातला पाहिजे बोलताना असं बोलावं की शब्द ऐकण्याकरता लोक आतुर झाले पाहिजे बसताना असं बसावं की आपला पाठीचा कणा नेहमी ताट असायला पाहिजे
आणि जगताना असं जगावं की ज्याला कळेल तुम्ही या जगातून निघून गेला त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे महाराज, तर जगण्यात मजा आहे. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगलं पाहिजे महाराज. हो, कारण आजकाल माणूस एकतर दुसऱ्याचं सुख पाहा वाटत नाही, समाधान नाही महाराज, आणि दुसऱ्याला गोड बोला वाटत नाही माणसाला. गोड बोललं पाहिजे. मारवाडी भाषेमध्ये एक गीत आहे बघा, मिठ मिठ बोलतार काही बिघड, काही बिघड काही बिघड, मिठ मिठ बोलतार काही बिघड, काही बिघड मिठ मिठ बोलतार काही बिघडे, काही बिघडे रे दारू काही बिघडे, मिठ मिठ बोलतार काही बिघडे, काही बिघडे दारू काही बिघडे, या जीवनाला कुछ नाही, जग निकले भाग मारून नाही, भाग नाही, भाग नाही, नाही 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 नाही, मिठ मिठ बोलतार काही बिघडे, काही बिघडे दारू काही बिघडे, मिठ मिठ बोलतार काही बिघडे, काही बिघडे दारू काही बिघडे. गोड बोललं पाहिजे महाराज माणसाने महाराज. हो, माणसाला आजकाल समाधान नाही, दुसऱ्याला गोड 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 वाजत नाही महाराज. महाराज म्हणतात तुम्हाला तुमच्या जन्माची सार्थकता करायची असेल ना तर एकच काम करा, काय, भगवंताचं भजन करा महाराज. एवढं सांगून लोकांनी भजन केलं नाही, एवढं सांगून लोकांनी भजन केलं नाही. साधक लोक तुकोबारांना म्हणू लागले, तुकोबारा तुमच्या जन्माचं सार्थक झालं ठीक आहे, पण नेमकं तुम्ही केलं काय, तर तुकोबारा म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे गोवाडे, बोलण्याचे नाही आता देवा बिन काही, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, अशी किती प्रमाण देता येईल महाराज. हो, महाराज म्हणतात आम्ही भजनच केलं, भगवंताचं आम्ही भजन केलं, आणि परिणाम काय झालं, आमच्या जन्माचं सार्थक झालं, अभंगाचं प्रथम जन्म.